का बाई, काल त्या बाबाने एवढ्या मोठ्या मटारच्या शेंगा आणल्या तर तुला काय केलं त्याचं? काहीच नाही केलं. दाणे राहिले काढायचे त्याचे, तसे आहेत त्या थैलीत. रात्री म्हणलं दाणे काढतो, पण कसं हिव वाजे बाई, मग मी निघून राहिली. आता पारचं उन्हात बसीन आणि काढीन दाणे. भाजी करीन ना त्याची. दुसरं करतस काय तू? कचोऱ्या करणं त्याच्या. वहिनी किती मस्त कचोऱ्या करते. माझ्यानं नाहीत होत फुकटतं चवना. वहिनीले काय दाणे बसते एक एक करत. ते आली करायला लावजो तिले. आता येईन असते 1-2 दिवसात, मग आली की करायला लावजो. मी मुकाटा भाजी करीन त्याची साजरी. म्हणशीन ते का बरे दाणे जर शिल्लक झाले माझ्यानं काढणं तर घट भाजी करीन. मग नाही उलशेक झाले वाटीभर तर पतली करून टाकीन. पतल्या भाजीले काही लय मोठे दाणे लागत नाहीत. माझ्यानं होत नाहीत बापा काढणं. खाली बसलं की माझ्या टोंगा निरा गोट नाही घेत. उठताच येत नाही मला. आणि खालचं थंड पडते आणि बसायला घेतलं तर पाय कळते बापा. कोणी काही म्हणू माझ्यानं हो नाही. तर बाबानं पाय न एवढ्या मोठ्या शेंगा आणल्या, सगळे गाव पंकत आहे. द्यायला माहित आहे ना शिटू नाही तरी आले घेऊन. हा, ती वहिनी असली की सगळं भेटते आम्हाला काही काही खाले. तू तर फक्त सकाळची पोळी संध्याकाळी आणि संध्याकाळची भाजी सकाळी. एवढ्या बाबानं 5 किलो शेंगा आणल्या. अहो भाजून तर दे, भाजून दे ना. भाजून तरी खात मी. आता वहिनी काही येते व जाऊन बसते तर ती काही नाही ना काही नाही. काय जाते व तर ती मस्त घरी राव. एवढ्या शेंगा आणल्या वहिनीनं. आज सकाळी सकाळी कचोऱ्या केलीस त्या. रात्री दाणे काढून मस्त गरम कचोरी खायला भेटलीच ती आज सकाळी. टॉयलेटच्या तर दाणेच निघाले नाहीत अजून. हो भल्ली तर वहिनी हुशार आणि तू तिच्यापेक्षा हुशार. माझ्यानं नाही होत. म्हणते दाणे तसेच पडू देतो मी. त्या शेंगा आली की आपच दाणे काढते आणि करते. मला इकडे माया काय झालं तो सासूबाई कंबर दुखून राहिली, पाय उमयला मला घरातली भाजी भाकर करणं होऊन नाही राहिलं. आता काय करा. मलाच दिले काल फोन करा वाटे बाई शिटू येणं बाई. पण मी म्हणलं माय जाऊ दे, असं होईन की गेली 2 दिवसासाठी सासून लागे फोन करून बोलावलं म्हणून केला नाही. तर मालाच्यानं तसं कस नाही होऊन राहिला. पाय दुखून राहिला रे बाबड्या. काय सांगू हुई मेलं किती पडते काय सांगा बहिणीरा. दिवसेंदिवस आता कमी व्हाव थंडी तर वाढून राही जशी. आता जानेवारी चालला ना वजाची तरी थंडी काही कमी नाही होऊन राहिली बाई. ती सक्राती आली जवळ. मला जशी थंडी पडते तसा तसा मा पाय दुखते. हा राहू दे. चालू पुराण नको लावते. पाय दुखते टोंगाय दुखते, कंबर दुखते मान दुखते. शेंगाई तू दाणे काढत नाही, कचोरी करत नाही. मला वहिनी ना काही काही असतं. आता लोक मीच लावतो वहिनीले फोन सांगतो या म्हणतो वहिनी आता बहुत झालं, नाही तर आम्ही कुपोषित होऊन जाऊ. इकडे कुपोषित पाशी राहू राहू. माय बाई लहान झाली आगाऊ तोंडाची. कुपोषित होते नाही असं होय. मग कुपोषितच आज तर कधी करत नाही. अव कर व माय बाई, तेवढी भाकर तरी कर. ओ माली माय, भूक लागली ना मले. नाश्ता गिजता तर सोडूनच देतो बिचारे तू. वहिनी नसली की नाश्ता नसते आपल्या घरी, काहीच नाही. वहिनी असली की सगळंच होते. मी मॅगी आणतो राहू दे, मी मॅगी आणूनच खातो. काय झालं? आ माय बाई तू कोण रे गेला आला? काय होणार रे? खायचा दांगडो बबड्याचं असतेस काय दुसरं? खायचंच नखरे त्याची दुनियाभराची. ते शिवनं लय डोक्यावर घेतलं बाई, लय वाया गमावलं पोरग. निरच चवना पाहिजे त्याला खाले. भाजी भाकर तसतेच त्याच्या तोंडाली. आणि जाऊ दे वय त्याचं खायचं. अय बाबड्या, काय झालं? नाश्ता आणू का? चालणं घरी काय आणतं मग आपणच खाऊ ना तिकडे. तू तर गेलता ना रे ड्युटीवर, कोण आला वापस? अरे मले फोन आला शिटूचा. आई मी तिला घ्यायला चाललो. घ्यायला चालला का? कोण फोन आला का तिचा अचानक? म्हणजे तीच गेलता का? ती नाही सकवून तो ड्युटीवर गेलता म्हणून विचारून राहिली एवढं खंदून. नाही तर तू गेला नसता ना जसा, आणि गेल्यावर वापस आला म्हणून विचारून राहिली. पद्धतशीर आहे सा. नाही नाही चांगला आहे. ते तिच्या बाबा सांगून राहील ती, पण ते तिच्या बाबाला ताप आला तर मग तो राजूला काही काम आहे म्हणून ते मग बाबा म्हणतात थांब 2 दिवस. पण मग मी आपलं राहू दे, मग थांबायला लागते. मी येतो घ्यायले, मग घेऊन येतो. अरे नाही रे बुवा दादा, जाय बुवा घेऊन ये निले. ते तुमचे बाबा दुरुस्त होत का ना होत म्हणा तिकडे. तिचे बाबा दुरुस्त होय लोक काय राहते का वहिनी तर ती. हो जाय तू घेऊन ये.
मॅट पोट्टे मुखार आहे काही बोलते निरा आता आला त्या भाऊले काय का तिचं काय असते एवढं शिल्लकच बोलते बाई हे पोरग. मग तू चालला का दिनू आणायला तिले? हो मग मी जातो म्हटलं घेऊन येतो म्हणून आलो घरी. चाल ना दादा, मी येतो ना. मग मी येतो ना तुला सांग, मोठी गाडीच घेणं. हा नाहीतरी मोठी गाडी नेशील ना तू वहिनीले आणायला चालला तर. मले का म्हणे का जेव्हा जेव्हा सासरवाडीला जात तू तर मोठी गाडीच घेऊन चालला. मग मी येतो ना बसून. आवाई नेऊ का याले? का आले रे बाबू बाबड्या? काही काम नाही. दादा का थांबते काय? जाते आणि येते हाणारे पोरा. हो हो मी थांबणार थोडीसा. आजच तर आता मला टाका लागली अर्जंटमध्ये की चड्डो दुखू राहिलं, चक्कर येऊन राहिलं म्हणून टाकून दिली. म्हटलं घरी जातो म्हणून भेटली सुट्टी. मी जातो आणि घेऊन येतो त्याला. बाबू मी थांबत नाही. जाऊ दे तू काही येऊ नको. हाय नाही उगाच त्या घरचं कसं वातावरण काय याले न्या फालतूचं. राहू दे बाबू, जाणं आणि येणं. मला नाश्ता आणून दे मग. जे नाश्ता आणून दे, नाही तर मला तो सांग दे. जाता जाता रस्त्याला नाश्ता करू आपण. अरे बापरे खूपच त्रास होऊन गेला बाई. आणि खूपच चाललं माझ्या अंगावर. आणि मला म्हणजे असं एकदम थकल्यासारखं गळल्यासारखं असं वाटून राहिलं. असं वाटतं झोपून राहा. झोपही लागत नाही, बसता वाटत नाही ना, मला वाटत नाही ना, काहीच नाही. आई फोन करतो बाई, मी जातोच काही दिवसासाठी माझ्या घरी. नाही तर इथं काम होई राहिले मला. आता आई वावरातून येते. आई कायलेच गेल्या काय माहित वावरात आज. आता त्या तिने घरी काहीच नाही केलं. मला सगळं तसंच पडेल आहे. सकाळपासूनचे कपडे पडेल आहेत, ते भांडी पडेल आहेत. मला त्यानं होऊनच नाही राहिलं बाई. मी काय करू? पण आता आईला असं वाटेन की नेलंच नाही काही. काय हो, मी चाललीच जातो बाई मला घरी. लय बघते बाई मला, माझ्यानं कामही नाही राहिलं काही. अरे या काय अरे काय राज नाही नाही बा तसं काही नाही. वावरातले कायची गोष्ट. अरे हे मुद्दा म्हणाली हिचं काय हे चक्कर आली येते. हे का काम करते का हा? सांगा भाऊ, आता वावरात गेल्यावर का बसले जाते काय? काम तर करावंच लागते ना. सांगा, मी का काम नाही करत काय? असे आहेत हे, हाय करून काही ना मग. अरे सुनबाई झोपली वाटते सुनबाई. नाही नाही, अरे वा पाहुणे आले का? अबा माया बसली अंग टाकलाय. सांग अतिच निजली काय? सांगा काय करा पोच. मंजू उठ, जाय घरात, पाहुणे आले ते. हो हो, बसा बसा. वाडेगावची आहे ना तुमची सून? हो हो. आपल्या म्हणजे नात्यातच येते जसं कसं काम. हो आपल्या पोरीच्या इकडून. का मंजू कशी वा तुझी निजतात काय? सांग काय म्हणतीन ती पाहुणी? नाही आई, मी झोपली नव्हती. म्हणजे असं टाकलं होतं आई, मला लस कसं तरी पोट दुखून राहिलं, असं कसं सुन राहिलं म्हणून मी तर ती फक्त बसली ना असं हे करून. म्हणजे कोण आहे ते पाहुणे? चहा ठोका गाव बसलंच नाही का तुम्हाला? सांग काय करा. राहू दे, चहा मी ठेवतो. ते सासरे आहेत. हा दिलीप आहे की नाही, दिलीपचे सासरे आहेत. नाही राहू दे, चहा ठेवतो मी करी. चहा अंग टाकतो. अंगारचं बंद झालं ना? झाले ना 5 दिवस झाले ना. नाही ना आई, आज डबल चालू झालं. पण पोटाला दुखून राहिलं, कसं तरी राहिलं मला. असं असं वाटतं आपल्याला चरच येते काय. काहीच नाही करा वाटत राहिलं. आई म्या काहीच नाही केलं आज. काम तसेच पडेल आहेत. माय तू तर काल म्हणूस की आई 4था दिवस आहे काही नाही. आणि त्यात डोकंही धुतलं, काल धुतलं, आजही धुतलं. हा कसं काय म्हणत आहे? नाही नाही, काल म्हणजे झालतं ना, थोडं बंदच झालतं ना, म्हणून ते डोकं धुतलं नाही. आता तर डबल चालू झालं. असं पोटच लय दुखून राहिलंय. कसं पोट असं वेगळंच दुखते, कंबरही पोटही दुखते, कसं तरीच होते मला. आई मी काहीच नाही केला, तसेच काम आहेत. मी करतोय का परी, मला थोडंसं बरं वाटलं मी करतो. राहू द्या तसेच, कपडे पडेल आहेत तसे. राहू दे, कामाचं काही घेणं नाही. जाऊ दे, ते सकाळी घालायला कपडे नाहीत का आपल्याला, दुसरे राहू दे, पडू दे तसेच ते. जाय अंग टाक, मी पाहुणे येला चहा ठेवतो त्याला. ई बाई माणूस आहे माय. जाय तू अंग टाक. कुमाला नाही का घरी अजून? माय वावरातून तो लय वाखडता झाला तो दुपारूनच. मी म्हणून घरीच आला. नाही ते घरी नाहीत आले काही. बरं जाय निज, ते ई बाई बसेल आहेत,
मी चहा करून नेतो त्याला पहिले. हो आई, ते भांडे राहू दे जाता, मी घाशील. तसेच आहेत ते पडेल. हो राहू दे, पडू दे. निज. काय झालं पोरीले मग? आता लग्नापासून 4-5 खेपली ना ती आल्यावर तर पद्धतशीरच तर होतं माय. आता काय माय हे असं नाही ना झालं. सांग काय करावे, दवाखान्यात न्याय लागेल बाई. मग काय माय सांगा, पाहुण्याचा चहा करतो पहिले. पाहुणे गेले की पिंकीला फोन लाव. पिंकीला सांगतो. पिंकी सांगेन मग दवाखान्यात जायचं काय तर. हे काय हो मग असं कायचं काही काय बाई, एकच आहे माय घर. जाता का ताई तुम्ही? थांबा ना 2-3 दिवस. नाही हो माय बाई, वहिनी मी का 2 दिवसासाठी आलती. हा नाही, मी जातो ना. आता माझ्या घरी पंचायत आहे. माझ्या सासूबाईले ही वाटलंय त्रास होते. त्याचे टोंगळे दुखतात, कंबर दुखते, काही होत नाही त्याच्यानं. तसं करतात ते का, पण हे थंडी पडते की नाही, या थंडीचा त्याला लय त्रास आहे. मग घरातले एवढे मोठे काम त्याच्या भोवती लय होते. मी जातो आज. ताई येईले सांगून जा चांगलं. तुमचं ऐकतात ते. आता मी असं कधीच नाही वागणार. मला एकदा माफ करा म्हणा. माझ्या लेकराचा हरिक करा म्हणा. मला एकदा तर चान्स द्या म्हणा. आता मी आले तेव्हापासून थोडं तरी बोलून राहिले माझ्यासोबत. नाही तर ताई माझ्यासोबत बोलत पण नव्हती. ताई थँक्यू. थँक्यू ताई, मी खरंच वाईट वागली आहे ना तुमच्यासोबत. दिवाळी ते मी तुम्हाला साडीसुद्धा नाही घेतली नाही. नाही हो, साडीन गिळीचं काय हो एवढं. आता काय घरीच दुकान आहे मा भावाचं. काय वाटलं तर मी त्यातली नेऊ शकतो. पण मला काही एवढं त्या साडीचं आणि याचं असं काही एवढं काही महत्व नाही वहिनी, खरं सांगतो. म्हणजे मला घरी कशाचीच कमी नाही ना. आता जाता तरी मी 4 साड्या नेल्या ना. आता घरी जाताना 4-5 साड्या घेतल्या हजाराच्या आणि घरी नेल्या तरी मी सासू काहीच नाही म्हणत. उलट म्हणतील बाय एक मस्त आणली व असंच म्हणतील. त्याच्यानं मला काही वाटत नाही ते साडी गिळी काय. आता येतो आपण काही असं चला माहेर आहे हौशीनं. बाकी साडी गिळीचं काही नाही वाटत मला. सॉरी ताई, जरी तुम्ही घरी येऊ शकत असल्या तरी बी वाटतेस ना. पण मी तसं नाही केलं ताई. म्हणजे तुम्हाला कामही करायला लावले आहे ना. नाही हो, कामागिमाचं काय. आता मी का घरी काम नाही करत काय. माझा स्वभाव वहिनी साकट नाही की मग वहिनी म्हणजे माहेरी जा आणि भाऊजय आहे तर मग आपण आयतो बसा आणि तिले म्हणा चहा आणून देन, पाणी आणून देन, मी पण काम करू आणि मी ननद आहे. त्याच काही वाटत नाही मला. कारण खरं सांगू का, इकडे तरी मी एकटीच होती बहीण म्हणून. आता राजू तर शिक्षणासाठी बाहेरच होता, मग नोकरीसाठी तो तिकडेच होता. तो काय बाहेरचाच होता समजा. घरी मी एकटीच होती समजा, आईन बाबा. ते काही एवढं इकडचं काही नाही. एवढं लहानपणीच्या काही जास्त आठवणी नाहीत आणि काही मला असं काही हेही नाही. पण जसं मला लग्न झालं वहिनी, मी घरी गेली की नाही, मला भाऊही भेटला, बहिणीही भेटली आणि मायबापही भेटले. खरं सांगतो. म्हणजे तुम्ही खराब नका वाटून घेऊ देऊ, पण माझी नणद इतकी चांगली आहे. आमच्या बालताई म्हणजे फक्त मी तोंडात वाळा आणि बालताईने ते करा असं आहे नणदचं काम. त्याच्याने मला काहीच वाटत नाही. त्या येतात ना तर कधीच मला रुसत नाहीत, होत नाहीत. कधी असं नाही की मी आली आणि वहिनीनं असंच नाही केलं आणि वहिनीनं तसंच केलं, असं कधीच नाही माझ्या नणदचं. त्याच्यानं मला ते असं वाटतं आपणही असं राहा बा आपल्या वहिनी संग. म्हणून मी तशीच राहील तुमच्यासोबत. पण जाऊ द्या, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असते. काही नाही, आपण बरोबर राहतच ना आपल्या हिशोबानं. काही नसते तसं. माझ्या घरचं सांगितलं नाही तुम्हाला, बा काही नाही. सॉरी ताई, खरंच सॉरी. पण याच्या पुढे ना मी पण तुमच्यासारखंच वागेल. चुकलं असते माणसाचं काही, माणूस कितूनच सुधारते, चुकीतूनच शिकते. हो ना. सॉरी. थँक्यू याच्यासाठी की तुम्ही आले, आईले एवढं समजून सांगितलं, याईले एवढं समजून सांगितलं. त्याच्यासाठी खरंच थँक्यू. येत जा ताई, वरचे वर येत जा. तुम्ही आला की करमते मला.
वा वा, येत नाही तर काय तर येतोच ना मी. आता याच लागते, माझ्या माहेर आहे. याच वाटते, घरी किती सुख असलं तरी वाटते 2 दिवसासाठी का होईना पण जाव. असं वाटते. बाकी काही माझ्या सुखी राहा, खुश राहा, चांगले राहा, तुमचे तुम्हीच हा. माझा काही तुम्हाला त्रास नाही, माझा काही लोड नाही, माझं टेन्शनही तुम्ही घेत नका जो काही. फक्त तुमचे तुम्ही चांगला. आता हायच कोण वहिनी तुम्हाला, देर नाही, काही जेठ नाही, काही 4-5 नंद नाहीत. मी सांगितलं एकटी हाव, मलाही काही तुम्ही विचार नका करू. मी काही विचार बोज नाही आणि मी काही तुमचे हक्कही गाजवत नाही, काहीच नाही. तुम्ही फक्त आई बाबा तुमचे तुम्ही 2 जण आणि आता येणार हे बा, एवढेच जण खुश राहा म्हणजे मी माघारी खुश राहतो. बाकी मग काही तुम्हाला त्रास नाही बापा. हो ताई, हो. शिटू हा, काय आई इकडे हो मी. का मग चालली का तू आज? काय म्हणून पाहुणे काय म्हणत येतो म्हणत का? आता तू बाबाले अंग दुखून राहिलं ना, थांबणार नाही तर 2 दिवस ते दुरुस्त झाले की नेऊन देतात ना. आता त्याला खन ताप आहे. आता ते म्हणतात ते का बरे नेऊन देवर. मॅच म्हणलं आता सांग अशा तपाशा अंगाने येतील अजून मग हे होईल म्हणून म्हणलं थांब ना 2 दिवस. आई मी जातो, मी येईल फोन लावला, बाबाला सांगितलं ना. मी बाबाला म्हटलं मी काही टेन्शन नका घेऊ, मी येईल फोन लावला, येतात मला. राहत होती मी. आता बाबाला ताप पण आता काय, आता व्हायरलच आहे. मग काय आता ते दवाखान्यात गेले, आता काय गोळ्या औषध घेतले की 2-3 दिवसात होतेच टंटन. आणि काय मी उगाच थांबू? बाबाला अजून नेऊन द्या, बाबाला आराम करू दे. येतात बाय जवळ घ्यायला मला, मी फोनला द्यायले. बर ते चालली तर मग काही स्वयंपाक गिपाक करा लागत होता, संग काही 2 पोळ्याची शिदोरी बांधा लागत होती. हो करते ना ताई. काय करू सांगा ना, गोळ काय करू? तिलेच पूछ. पावलेची विचारा काय करू तुम्हाला, पाहुणचार पाव लागते मग. बरं हाय राजू. राजू शिटू जातो म्हणते ना. अरे त्याला काय सांगू, पाय व शिटू हात पहिले पाणी खेळायला लावून राहिला. माय बाई बिमार पडीन ना ते पोरगो, जाता जाता बिमार पडीन, त्याचा बाप नेलं मा पोरग बिमार पाडलं. तसंच आपल्या गावात निरा तापेची साथ चालू आहे. काय ए श्यामा उठ उठ, त्याला हल्लं पान कोंबळायला पाणी खेळा वाटते. राजू त्याला बोलत नको करू रे, खरंच तो बिमार ना. त्याला काय हाय ए श्यामा, आपल्याला जागत्याच बाबा येतात बाबा. हा काही जायला लागत नाही. कोण त्याचा बाप येते का गेले? अबे तो बाप घ्यायला येते काय? हा चाल मोठा, सांगतो बापाला फोन करून येत नाही म्हणा, मी मामाच्या घरी राहतो म्हणा. चल बाबा तू जपून. होत नाही मला येत नाही तर काय इथंच येतं का? चल जा लागते आज आपल्याला, बाबा घ्यायला येत ना आता. हो श्यामा राहता इथं, राव इथंच मामी जवळ. अरे मामी जवळ राहतं का? हो मामी जवळ. मामीच्यानं स्वतःच होत नाही तर श्यामाचं काही करीन माय. येत नाही श्यामा, सांगतो बाबाला फोन लाव ना, पाहुण्याले फोन सांग त्याले. समजू तर ते पोरग किती खुश आहे मामाच्या घरी. लाव त्या पाहुण्याले फोन ला, पाहुणा ये म्हणे का? हो तो पाहुणे आहे. नाही बापा बस झालं आता आलो ना 2-3 दिवसासाठी. मग आता काय, आता उगाच झाला. आता श्यामाले काय आहे, त्याचे बाबा सांगितलं रे भाऊ, घेतात ना त्याचे बाबा. काले बा म्या नेऊन दिलं असतं, मग काल त्या पाहुण्याला पावलं. आज सुट्टी आहे का पाहुण्याले? ड्युटी ना असतो. हो गेलते ते ड्युटीवर, पण मी सांगितलं बिमार आहेत म्हटलं. राजूचा काही रिकाम नाही, राजूला काम आहे म्हटलं. मग येऊ का 3 दिवसानं? तर म्हणत नाही मीच येतो घ्यायला, आज येऊन राहिले मग.